काय बेशरम आहेत. आतापर्यंत आमदार फोडत होते, खासदार फोडत होते, आता पेपरच फोडत आहेत. आणि दुर्दैवाची बाब ही आहे की नीटचं केंद्रबिंदू आहे पुण्यात होती. पुणे हे विद्येची माहेर नगरी आणि सगळ्या माहेर वशनी पेपर फोडत आहेत. काय चालू दुर्दैव आपलं. टीईटीचं म्हणजे जे शिक्षक पुढची पिढी घडवणार आहेत त्यांचा पेपर फोडत आहेत. आणि चौकशीनंतर बघू. अरे खरं तर सर म्हणजे आज मला आठवतं लालबहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये एका ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला होता, तर त्यांनी सांगितलं नाही ते मृत किती आहेत ते बघा, ट्रेनचा ऍक्सिडेंट कसं झालं नंतर बघू. त्यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. या बेशरम सरकारमधल्या कोणाकडनंही राजीनाम्याची ते अपेक्षा करत नाही. पण हे जे काही चालू आहे ते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी किती खेळणार आहात, भविष्याशी किती खेळणार आहात. MPSC घोटाळा, कुठलीही परीक्षा घोटाळा, आमदार घोटाळा, खासदार घोटाळा. हे घोटाळ्याचं सरकार आहे, हे घोटाळेबाज सरकार आहे. आपण कशा पद्धतीनं ट्रॅप लावून अधिकाऱ्यांना अडकवलं, अशा पद्धतीची धमकी गुड्डू सेठ नावचा व्यक्ती RTO अधिकारी जे कारवाई करतायत त्यांना धमकी देतोय. इथे मंत्र्यापासून खालच्या लेवल पर्यंत हेच चालू म्हटल्यावर आता सगळी व्यवस्थाच खराब झाली, सडली व्यवस्था. त्या सडलेल्यामधनं असाच वास येणार. सब मॅनेज होत आहे. त्या सियाला पण वाटलेलं सब मॅनेज होत आहे, तिला ढकलून नवऱ्याला.